नमस्कार मित्रांनो, हॅलो एव्हरीवन. आय होप यू ऑल आर फिट अँड फाईन. मित्रांनो, असं म्हणलं जातं की यशस्वी होणारे लोक कारणं सांगत नाही आहेत आणि कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाही आहेत. इंग्रजी शिकत असताना तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल तर तुमचा आजचा हा इंग्रजी शिकण्याचा संघर्ष तुम्हाला उद्या सामर्थ्यवान माणूस बनवणार आहे हे नक्कीच. सो टुडे विल स्टार्ट with the next part of the tense. In the previous videos, we have already discussed about simple present tense, present continuous tense, and present perfect tense. If you haven't yet seen, please subscribe my channel to be notified for all the videos and to have a glance on all the videos. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रीती वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ. वी विल डिस्कस टुडे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आपण मागच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहिलेलंच आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर ह्या दोन्ही व्हिडिओमध्ये, ह्या दोन्ही काळामध्ये काय फरक आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर ही एखादी क्रिया फक्त बोलताक्षणी चालू असेल तर त्यासाठी आपण करतोय, अशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेलीच आहे. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्या काळाचा वापर कुठे करायचा, कसं करायचा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, it is used for the action which has begun in the past and which is still going on at the time of speaking. In that situation, we must use present perfect continuous tense. एखादी क्रिया भूतकाळात चालू झालेली असेल आणि बोलता क्षणी स्पीकर ज्यावेळेस बोलतोय तोपर्यंत ती क्रिया चालू असेल तर आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ही क्रिया काळ दर्शवते, वेळ दर्शवते. एक ठराविक एखाद्या क्रियेची ठराविक वेळ, कालावधी, क्रियेची कालावधी दर्शवण्याचं काम ह्या क्रियेमध्ये केलं जातं. तर आपण ह्या क्रियेचे काही उदाहरणं पाहूयात. दे हॅव बीन बिल्डिंग धिस ब्रिज फॉर सेव्हरल मंथ्स. हा पहिला उदाहरण आहे. आपण दुसरं उदाहरण पाहूयात. आय हॅव बीन लिव्हिंग इन लंडन सिन्स 1989. तर ह्या दोन्ही उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे. पहिल्या उदाहरणामध्ये आपण फॉर यूज केलेला आहे आणि दुसऱ्या उदाहरणात आपण सिन्स यूज केलेला आहे. तर ही क्रिया ओळखायची कशी? जर एखादी क्रिया एखाद्या वाक्यामध्ये पासून करत आलेलं असेल, क्रिया घडत आलेली असेल, चालवत आलेले असतील, तर असे काही शब्दप्रयोग आपण मराठीमध्ये ज्यावेळेस आपल्याला करायचं असतं त्यावेळेस आपण रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळाचा वापर आपण करतोय. दुसरं एक उदाहरण घेऊयात आपण. शी हॅज बीन पेंटिंग दिस पोस्टर सिन्स 8 o'clock. तर ह्या उदाहरणामध्ये आपण पाहूयात प्रत्येक शब्द आणि त्याचे फॉर्म्युलाज काय आहेत किंवा हा काळ लक्षात कसा ठेवायचा त्याबद्दल आपण चर्चा करूयात. शी हॅज बीन पेंटिंग दिस पोस्टर सिन्स 8 o'clock असं हे वाक्य आहे. ह्या वाक्यात शी सब्जेक्ट आहे, हॅज बीन हेल्पिंग वर्ब प्लस बीन, पेंटिंग वर्ब प्लस ING, धिस पोस्टर ऑब्जेक्ट, सिन्स 8 o'clock रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. म्हणजे सिन्सपासून आपण जोडलो आहे. तर आपण फॉर्म्युलाबद्दल चर्चा करूयात. आपण फॉर्म्युला समजून घेऊयात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे. द फॉर्म्युला फॉर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज सब्जेक्ट प्लस have oblique has plus been plus verb plus ing
प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स विथ सिन्स और फॉर. आपण फॉर्म्युला समजून घेतलेलो आहोत. आता सिन्स आणि फॉर्म ह्याचा वापर कुठे करायचा आपण ते पाहूयात. तर मित्रांनो, सिन्स म्हणजे एखाद्या घटनेची निश्चित वेळ सांगायची असेल तर आपण सिन्सचा वापर करतोय. सिन्स इज यूज्ड टू एक्सप्रेस द डेफिनेट टाईम, टू मेन्शन द डेफिनेट टाईम. अँड फॉरचा वापर अनिश्चित काळ, अनिश्चित वेळ, इनडेफिनेट टाईमसाठी आपण फॉर वापरतोय. म्हणजे एखाद्या घटनेची, एखाद्या क्रियेची आपल्याला वेळ माहीत नसेल, वेळ निश्चित नसेल तर त्यासाठी आपण फॉर वापरतोय. जर एखादी क्रिया, एखादी घटना निश्चित वेळेत घडलेली असेल किंवा घडत असेल त्यासाठी आपण सिन्स वापरतोय. तर सिन्स कुठे कुठे वापरायचं आपण ते पाहूयात. जर आपल्याला वेळ सांगायचा आहे की 7 वाजल्यापासून तर आपण त्या ठिकाणी सिन्स वापरायचा 7 o'clock. जर आपल्याला टाईम सांगायचा आहे 10 AM किंवा 10 PM त्यासाठी सिन्स वापरायचा सिन्स 10 AM, सिन्स 10 PM. किंवा आपल्याला सांगायचं की सकाळपासून मी एखादी गोष्ट करत आलेलो आहे. आय हॅव बीन कुकिंग सिन्स मॉर्निंग. मग मॉर्निंग ह्याच्यासाठी सुद्धा सिन्स, कारण सकाळ हे निश्चित आहे. आज सकाळपासूनच मी काम करत आलेलो आहे, तर त्यासाठी आपण सिन्सचा वापर करतोय. आता नेक्स्ट यूज करूयात इव्हनिंग. इव्हनिंगसाठी सुद्धा सिन्स वापरलं जातं. त्यानंतर आफ्टरनूनसाठी सिन्स वापरलं जातं. किंवा एखाद्या घटनेचा वर्ष सांगायचं असेल तर आज 2020 आहे, म्हणजे 2020पासून मी काम करतोय, तर त्या ठिकाणी सिन्स 2020. किंवा आपण पहिल्या उदाहरणात बघितलेलं आहे आय हॅव बीन लिव्हिंग इन लंडन सिन्स 1989. सिन्स 1989 म्हणजे फिक्स टाईम, फिक्स आहे, डेफिनेट टाईम आहे, त्यासाठी आपण सिन्स वापरतोय. तर मित्रांनो, आपण आता पाहूयात नेक्स्ट युसेज त्याचा फॉरचा वापर कुठे केलं जातं. फॉरचा वापर फॉर 6 hours, 6 तासापासून. मग कुठले 6 तास हे माहीत आहेत का हो आपल्याला? मागचे 6 तास आहेत किंवा 2 वर्षा अगोदरचे 6 तास आहेत किंवा काही आठवड्या अगोदरचे 6 तास आहेत हे माहिती नाही आहे. फॉर 10 days, 10 दिवसापासून. मग ते 10 दिवस निश्चित आहेत का? कालपासून 10 दिवस आहेत किंवा त्याच्यापासून 10 दिवस आहेत, हे वेळ निश्चित नाही आहे. किंवा सिन्स 7 weeks किंवा सिन्स 8 months असं म्हणलं तर चुकीचं झालं. सिन्स 7 weeks चुकीचं आहे, सिन्स 8 months चुकीचं आहे. फॉर 7 weeks, फॉर 8 months म्हणजे 8 महिने किंवा 8 महिने जे आहेत ते कुठले 8 महिने आहेत ह्याबद्दल काही कल्पना नाही आहे. तर ह्यासाठी आपण काय वापरतोय? सिन्स आणि फॉर. त्याच्यानंतर आपण पाहूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा दुसरा वापर. पहिला वापर तरी पाहिलेला आहे आपण. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो ज्यावेळेस एखादी क्रिया भूतकाळात घडत असेल किंवा भूतकाळापासून घडत आलेली आहे आणि सध्यासुद्धा चालू आहे, त्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतोय. हा पहिला युसेज. नेक्स्ट युसेज, एखादी क्रिया इमिडिएट पास्टमध्ये संपलेली असेल, एखादी क्रिया संपलेली असेल, त्यासाठी सुद्धा आपण पूर्ण वर्तमान काळाचा वापर करतोय. ती क्रिया जरी भूतकाळात झाली असेल पण ती क्रिया काही कालावधीसाठी जर चालू असेल तर त्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतोय. आता याचे उदाहरण पाहूयात आपण. तर ह्या उदाहरणात आपल्याला कळेल की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे पूर्ण झालेल्या क्रियेसाठी कसं यूज केलं जातं. आता मला एखाद्याला प्रश्न विचारायचा आहे की वाय आर यू सो टायर्ड. तर तू खूप का थकलेला आहेस असं सांगायचं आपल्याला, असं विचारायचं आहे. किंवा वाय आर युअर क्लोथ्स सो वेट. तर तुझे कपडे ओले काय झालेले आहेत. तर तो समोरचा माणूस उत्तर देईल आय हॅव बीन वॉटरिंग द गार्डन, आय हॅव बीन ड्रायव्हिंग द कार. मी खूप थकलेलो आहे कारण मी कार चालवत आहे किंवा कार चालवत आलेलो आहे. ती क्रिया संपलेली आहे. तर त्यासाठी सुद्धा आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतोय. आता ह्या आपण फॉर्म्युलामध्ये वी हॅव सीन इन द फॉर्म्युला हॅव अँड हॅज. तर हॅवचा वापर कुठे करायचा, हॅजचा वापर कुठे करायचा ते आपण पाहूयात. तर पहिल्यांदा पाहूयात आपण हॅवचा वापर. हॅव हे आयच्या नंतर, वीच्या नंतर, यूच्या नंतर, देच्या नंतर हॅव घ्यायचं आहे. हॅज कुठे घ्यायचं आहे? 3rd person सिंग्युलर. ही नंतर, शी नंतर, इट नंतर,
किंवा ओम थर्ड पर्सन सिंग्युलर, त्यासाठी आपण हॅज वापरायचं आहे. त्याच्यानंतर आहे बिन. हॅव असेल किंवा हॅज असेल त्याच्यानंतर आपण बिनच वापरायचा. बिन नंतर VING, वर्ब ING फॉर्म ऑफ द वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. ह्याच्यासाठी आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो आहे. तर ह्या सगळ्या चर्चा किंवा आतापर्यंत जी चर्चा आपण केलेली आहे ते फक्त ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंटसाठी झालं. आता आपण क्वेश्चन इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स तयार करूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. हाऊ टू फ्रेम इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. In interrogative sentence, we have two kinds. One is WH question and another one is yes no type question. In WH question, the question which starts with WH words, those are to be said as WH questions. And the second one, yes no type question. So we need to decipher the same, what is WH question and what is yes no type question. We'll have one example of WH question. At the same time, we'll change the same example in yes no type question also. Number 1, why have you been trying to convince him? हे वाक्य आहे. Why have you been trying to convince him? तर ह्या वाक्यामध्ये पहा, why हा WH वर्ड आला, have हा हेल्पिंग वर्ब आला, त्याच्यानंतर यू हे आपण सब्जेक्ट घेतलेला आहे, मग त्याच्यानंतर आपण बिन घेतलेला आहे, मग VING, मग इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब, मग आपण घेतलेला आहे ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हिम हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर आपण एक एक शब्द बघूयात. काय WH वर्ड आहे. वाय, WHY, वाय हे WH वर्ड आहे. HAVE हॅव हे हेल्पिंग वर्ब आहे. YOU यू सब्जेक्ट आहे. बिन, बिन इज देअर, थर्ड फॉर्म ऑफ द बी, बिन इज देअर. त्याच्यानंतर कन्विन्सिंग और ट्राइंग टू कन्विन्स. ट्राइंग हा जो आहे तो आहे वर्ब प्लस ING. टू कन्विन्स इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब आहे. हिम हा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर आपण फॉर्म्युला तयार करूयात. WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस बिन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर ह्या वाक्यामध्ये इन्फिनिटिव्ह फॉर्म टू कन्विन्स आलेला आहे. प्रत्येक वाक्यामध्ये ते कन्विन्स घेणं गरजेचंच आहे असं काही नाही आहे. जर ते वाक्यामध्ये सूट होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला घेणं अपेक्षित आहे. नाहीतरी आपण प्लेन कुठल्याही वर्बनंतर आपण जर इफ इट इज इसेन्शियल देन वी कॅन ॲड इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब ऑर एल्स वी कॅन जस्ट स्टार्ट विथ द नेक्स्ट सेंटेन्स. आता ह्याच वाक्याचं आपण काय करूयात, येस नो टाईप क्वेश्चन तयार करूयात. येस नो टाईप क्वेश्चन तयार करत असताना फक्त WH वर्ड वाक्यातलं जे आहे ते काढून टाकायचं आहे आणि उर्वरित जो वाक्य आहे तो वाक्य जसंच तसं लिहायचं आहे. म्हणजे तो येस नो टाईप क्वेश्चन झाला. येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला होय किंवा नाही ह्या दोनच शब्दात मिळतं त्याला आपण येस नो टाईप क्वेश्चन म्हणतो आहे. आता सेम वाक्य आपण काय करूयात, येस नो टाईप क्वेश्चनमध्ये तयार करूयात. हॅव यू बिन ट्राईंग टू कन्विन्स हिम क्वेश्चन मार्क. तर आपण ह्याचं फॉर्म्युला बघूयात. हेल्पिंग वर्ब पाहिजे किंवा हॅव असेल किंवा हॅज असेल, त्याच्यानंतर सब्जेक्ट पाहिजे, त्याच्यानंतर बिन पाहिजे, त्याच्यानंतर VING पाहिजे, मग ऑब्जेक्ट, मग रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. तर ऑब्जेक्ट जर क्रियापद हे इनट्रान्झिटिव्ह वर्ब असेल तर ऑब्जेक्टची गरज नाही. प्रत्येक क्रियापदाला ऑब्जेक्ट पाहिजेच अशातला काही भाग नाही आहे. जर ज्या क्रियापदाला ऑब्जेक्ट सुटत असेल तर त्या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट घेणं गरजेचं आहे. तर हे आपण पाहिलेलं आहे आज की WH वर्ड काय किंवा WH क्वेश्चन इन इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब ॲज वेल ॲज वेन वी कन्सिडर अबाउट द इंट्रोगेटिव्ह WH टाईप क्वेश्चन आणि येस नो टाईप क्वेश्चन ह्या दोन्हीबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे ॲफर्मेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे, त्याच्यानंतर त्याचे येस नो टाईप सेंटेन्स कसे तयार करायचे किंवा WH टाईप क्वेश्चन कसे तयार करायचे ह्याबद्दल आपण आज माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, आज वर्तमान काळ चौथा प्रकार जो आहे तो संपलेला आहे. त्याच्या अगोदरचे 3 काळ जे आहेत आपण त्याबद्दल ऑलरेडी चर्चा केलेली आहे. जर तुम्ही ते बघितलं नसाल तर कृपया करून तुम्ही पाहावे ही विनंती. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्यासाठी लाईक करावे, कमेंट करावे, सबस्क्राईब करावे आणि शेअर करावे.
जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज आमचे जे येतील ते मिस होणार नाही आहेत. मग आता आपण ज्यावेळेस पूर्ण वर्तमान काळ किंवा साधा वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ हे चारही विषयाबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर ह्या चारही विषयाचा वर्कशीटचा जो लिंक आहे, चारही टेन्सचा वर्कशीटचा जो लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर ते टेस्ट तुम्ही सॉल्व करावे आणि तुमच्या काही शंका असतील किंवा काही क्वेरीज असतील, इफ यू हॅव एनी क्वेरीज, इफ यू हॅव एनी डाउट्स, फील फ्री टू suggest the same, feel free to comment the same in the comment box. Thank you very much, and don't forget to press the bell icon. Thank you.